Good morning, all of you. Today we are going to learn our unit 3rd, paragraph writing and dialogue writing, the remain part of paragraph writing. ओके, तर बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की पॅराग्राफ हा कशा पद्धतीचा असावा, त्याचबरोबर त्यासाठी असणारे आवश्यक घटक आणि पॅराग्राफचे प्रकार. ओके, तर आता या लेक्चरमध्ये पॅराग्राफचा सेकंड प्रकार बघणार आहोत, डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ म्हणजेच वर्णनात्मक पॅराग्राफ किंवा वर्णनात्मक उतारे. This type of paragraph describes some event or incident and shows the reader what a thing or a person is like. तर अशा पद्धतीचे जे पॅराग्राफ असतात म्हणजे जे डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ्स असतात ते काय करतात बघा, दिस टाईप ऑफ पॅराग्राफ डिस्क्राईब सम इव्हेंट ऑर इन्सिडंट. अशा पद्धतीचे जे पॅराग्राफ असतात ते काय डिस्क्राईब करतात किंवा ते कशाचं वर्णन करतात, तर काही जे इन्सिडंट्स असतील म्हणजे काही प्रसंग असतील, त्याचबरोबर काही कार्यक्रम असतील किंवा एखाद्या व्यक्तीचं. ओके, द रीडर व्हॉट अ थिंग ऑर अ पर्सन इज लाईक. त्याचबरोबर अशा प्रकारच्या पॅराग्राफमधून आपल्या लक्षात येते की ती वस्तू कशा पद्धतीची आहे किंवा ती व्यक्ती कोणत्या प्रकारची आहे, हे सगळं आपल्याला काय होतं तर अशा प्रकारच्या म्हणजे वर्णनात्मक उतार्यातून लक्षात येतं. द वर्ड्स चोजन इन द डिस्क्रिप्शन ऑफन अपील टू द 5 सेन्सेस ऑफ टच. तर बघा अशा पद्धतीचे जे पॅराग्राफ्स असतात किंवा अशा पद्धतीचे जे उतारे असतात त्याच्यामध्ये जे शब्द वापरले जातात ते काय करतात तर नेहमी अशा गोष्टींना अपील करतात जे 5 सेन्सेस आहेत आपले. कुठले कुठले तर टच म्हणजे स्पर्श, स्मेल वास, साईट दृष्टी, साऊंड आवाज, अँड टेस्ट आणि चव. तर या 5 ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे 5 आपले सेन्स आहेत त्या सेन्सना काय करतात तर अपील करतात. द पर्पज ऑफ अ डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ इज टू अलाव द रीडर टू एक्सपिरियन्स द आयटम, फेनोमेनन ऑर इव्हेंट being described as vividly as possible without physical sensing it. तर बघा अशा पद्धतीचे जे वर्णनात्मक उतारे असतात किंवा जे डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ्स असतात ते काय करतात तर म्हणजे कुठल्याही सेन्सेसचा फक्त वापर करून किंवा आपल्या सेन्सना अपील करतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचा फिजिकल अनुभव न घेता, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला हात न लावता, एखाद्या गोष्टीचा वास न घेता, एखाद्या पदार्थाची चव न घेता, एखाद्या गोष्टीचा आवाज न ऐकता किंवा एखादी गोष्ट न बघता सुद्धा आपण काय करतो तर अशा प्रकारचे पॅराग्राफ्स वाचून आपल्या ते लक्षात येतं की ही गोष्ट किंवा ही वस्तू कशा प्रकारची आहे किंवा ही व्यक्ती कशा पद्धतीची आहे. एखाद्या गोष्टीला आपण स्पर्श न करता सुद्धा फक्त पॅराग्राफ वाचून काय करतो तर फिजिकली आपण कुठल्याही प्रकारे त्या गोष्टींशी कॉन्टॅक्टमध्ये न येता आपण त्या त्या गोष्टींचा किंवा त्या वस्तूंचा किंवा त्या पदार्थांचा अनुभव घेत असतो. पुढं बघा, दॅट इज द रीडर कॅन नॉट सी इट बट नोज व्हॉट इट लुक्स लाईक. म्हणजेच बघा आत्ता सांगितलं त्याच पद्धतीनं की वाचकाला ते माहीत नसतं की नेमकं हे कशा पद्धतीचं आहे, पण फक्त ऐकून किंवा फक्त वाचून त्याला ते काय करू शकतो तर फील करू शकतो. कॅनॉट टेस्ट इट बट नोज व्हेदर इट इज सॉल्टी ऑर स्वीट. त्याचबरोबर एखाद्या पदार्थाची चव न घेता सुद्धा एखाद्या पदार्थावर समजा जर पॅराग्राफ हा लिहिला गेला असेल तर काय होतं तर त्या पदार्थाची चव न घेता सुद्धा वाचक ते सांगू शकतो की हा पदार्थ म्हणजे खारट आहे, आंबट आहे, गोड आहे किंवा तिखट आहे. कशावरून तर फक्त पॅराग्राफ वाचण्यावरून किंवा त्या पदार्थाचं वर्णन जसं केलेलं असेल त्यावरून. कॅनॉट टच इट बट नोज इट्स टेक्स्चर. त्याचबरोबर एखाद्या वस्तूचं जर समजा पॅराग्राफ लिहिला, एखाद्या वस्तूवरती जर पॅराग्राफ लिहिला असेल किंवा उतारा लिहिला असेल तर त्या वस्तूला टच न करता सुद्धा त्याचं टेक्स्चर कशा पद्धतीचं असेल हे वाचक सांगू शकतो. डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ्स टिपिकली इन्क्लूड मॉडिफायर्स. म्हणजे जे डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ्स असतात त्याच्यामध्ये मॉडिफायर्सचा म्हणजे त्याच्या सेंटेन्समध्ये मॉडिफायर्सचा वापर केला जातो. मग हे मॉडिफायर्स कुठले कुठले असतात बघा, ॲडजेक्टिव्ज, ॲडव्हर्ब्स, प्रेपोजिशनल फ्रेजेस अँड फिगरेटिव्ह लँग्वेज. फिगरेटिव्ह लँग्वेज म्हणजेच काय तर अलंकारिक भाषा.
तर अशा सगळ्या गोष्टींचा वापर म्हणजे जे काही मॉडिफायर्स असतील आणि फिगरेटिव्ह लँग्वेज असेल तर या गोष्टींचा वापर करून जे काही डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ्स असतात ते तयार केले जातात. मग त्यामध्ये कुठले कुठले बघा, मेटाफर्स असेल, पर्सोनिफिकेशन, सिमिलीज, अशा वेगवेगळ्या अलंकारांचा वापर करून हे डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ्स लिहिले जातात किंवा तयार केले जातात. टू हेल्प एनरिच द एक्सपिरियन्स फॉर द रीडर. कशासाठी तर त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा वापर हा डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफमध्ये केला जातो. आता फॉर एक्झाम्पल बघा, तर जो काही डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ असणार आहे त्याचं एक्झाम्पल आपण बघूया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे कशा पद्धतीचं असणार आहे. तर आपण जे पहिलं एक्झाम्पल आहे ते बघूयात. अ फ्रेंडली मिनियन, म्हणजेच मिनियन म्हणजे इथं एक छोटासा बाहुला किंवा एखादा छोटासा जोकर अशा अर्थाने आपण घेऊयात. म्हणजे फ्रेंडली मिनियन म्हणजेच काय तर अतिशय मैत्रीपूर्ण संबंधांचा असलेला जोकर किंवा एखादा छोटासा टेडी असेल किंवा एखादी छोटासा बाहुला असेल बघा. इन वन कॉर्नर ऑफ माय ड्रेसर सिट्स अ स्माइलिंग मिनियन ऑन अ टायनी ट्रायसिकल. तर माझं जे ड्रेसिंगचं कपाट आहे, म्हणजे लेखक किंवा ज्यांनी कोणी हा पॅराग्राफ लिहिला आहे ते सांगतात की माझं जे ड्रेसिंगचं कपाट आहे त्याच्या बाजूला अ स्माइलिंग मिनियन म्हणजे एक हसणारा असा जोकर किंवा हसणारा असा बाहुला बसलेला आहे. कशावरती तर एका छोट्याशा सायकलीवरती. अ गिफ्ट आय रिसिव्ड ऑन माय बर्थडे फ्रॉम अ क्लोज फ्रेंड. आणि हे जे गिफ्ट आहे ते माझ्या एका जवळच्या मित्राकडून किंवा मैत्रिणीकडून माझ्या बड्डेला मला मिळालेलं आहे. द मिनियन इज अ क्यूट. तो जो बाहुला आहे तो खूपच क्यूट आहे. स्मॉल आहे म्हणजे छोटासा आहे. येलो कलरचा आहे. येलो मेलोडियस हेंचमॅन विथ अ गॉगल, म्हणजेच येलो कलरचा असा गॉगल वापरलेला आहे. म्हणजे बघा, आता या सगळ्या वर्णनावरून तुमच्या लक्षात येत असेल की तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र उभारलेलं आहे. ओके, म्हणजे रिअलीमध्ये किंवा ॲक्च्युअलीमध्ये आपण तो बाहुला किंवा तो जो काही जोकर असेल तो आपण बघितला आहे का, तर नाही. पण फक्त वर्णन ऐकण्यावरून किंवा वर्णन वाचण्यावरून आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभा राहते. इट हॅज वन आय. त्याला फक्त एकच डोळा आहे. द आय इज आउटलाईन इन ब्लॅक विथ थिन डार्क लॅशेस फ्लोविंग फ्रॉम द ब्राउज. म्हणजेच बघा, त्याचा जो काही एक डोळा आहे तो काय आहे तर पूर्ण कवर केलेला आहे. कशाने तर ब्लॅक विथ थिन डार्क लॅशेस, जे लॅशेस आहेत डार्क काळ्या कलरचे अशा पद्धतीनं. इट्स ब्रॉड ग्रीन डिसॅपियर्स इंटू द व्हाईट रफल अराउंड इट्स नेक. त्याच्या गळ्याभोवती एक व्हाईट कलरचं रफल आहे. द मिनियन वेअर्स अ फ्लफी टू टोन नायलॉन कॉस्ट्यूम. मिनियननं कशा पद्धतीचं तर एक फ्लफी असा दोन प्रकारचा काय केलं आहे तर कॉस्ट्यूम किंवा त्याला ड्रेस घातलेला आहे. द लेफ्ट साईड ऑफ द आउटफिट इज लाईट ब्लू. त्याचं जे डाव्या बाजूचे जे आउटफिट आहे किंवा डाव्या बाजूचा जो ड्रेस आहे तो बघा लाईट ब्लू रंगाचा आहे, म्हणजे फिकट अशा निळ्या रंगाचा आहे. अँड द राईट साईड इज येलो. आणि त्याचा जो उजव्या बाजूचा जो आउटफिट आहे किंवा उजव्या बाजूला त्यानं जो ड्रेस घातलेला आहे तो पिवळ्या रंगाचा आहे. द टू कलर्स मर्ज इन अ डार्क लाईन दॅट रन्स डाऊन द सेंटर ऑफ द स्मॉल आउटफिट. आणि ही जी दोन्ही कलर आहेत ते त्याचं जो सेंटर केलेला आहे त्या मिनियनचा ती काय आहे तर डार्क रंगाचं सेंटर आहे. त्याच्यातून एक डार्क लाईन गेलेली आहे बघा. तर या सगळ्या वर्णनावरून तुमच्या लक्षात येत असेल की एखाद्या गोष्टीचं वर्णन हे कशा पद्धतीने केलं. म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर ॲडजेक्टिव्स, भरपूर मॉडिफायर्स, भरपूर ॲडवर्स, प्रेपोजिशनल फ्रेजेस वापरलेले आहेत. त्याचबरोबर अलंकारिक भाषा वापरली. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागतं तर डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ हा लिहावा लागतो, जेणेकरून वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर ते चित्र उभारलं गेलं पाहिजे. ओके. The white spokes on the wheels of the tricycle gather in the center and expand to the black tire so that the wheel somewhat resembles the inner half of a grapefruit. तर बघा, सायकलचं सुद्धा इथं वर्णन केलेलं आहे की कशा पद्धतीने त्या सायकलची चाकं मोठी काळ्या रंगाची आहेत आणि त्याला पांढऱ्या रंगाने आउटलाईन केले गेले. द मिनियन अँड युनिसायकल टुगेदर stand about a foot high. As a cherished gift from my good friend, this colorful figure greets me with a smile every time I enter my room. तर बघा, अशा पद्धतीनं त्या मिनियनचं किंवा त्या बाहुल्याचं, त्या टेडीचं इथं वर्णन केलं गेलेलं आहे
की अशा पद्धतीचा जो काही बाहुला आहे किंवा अशा पद्धतीचं जे काही जे पण काही टेडी वगैरे असेल तर तो नेहमी काय करतो तर खूप छान आणि खूप क्यूट असा आहे आणि मी रूममध्ये एंटर केल्या तो नेहमी काय करतो तर माझं हसतमुखाने स्वागत करतो. तर बघा तुमच्या लक्षात आले का अशा पद्धतीचा जर डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ तुम्हाला लिहायचा असेल किंवा तुम्हाला जर तयार करायचा असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मॉडिफायर्स त्यामध्ये वापरावे लागतील, अलंकारिक भाषा वापरावी लागेल आणि अशा पद्धतीचा पॅराग्राफ लिहावा लागेल की जेणेकरून वाचकांच्या डोळ्यासमोर त्या पद्धतीचा नजारा किंवा त्या पद्धतीचं दृश्य उभं राहील. ओके. तर बघा त्यानंतर जो दुसरा आहे तो सनसेट. तर हा जो सनसेट आहे तो आता पॅराग्राफ आपण बघूयात. फॉर एक्झाम्पल, इट वॉज अमेझिंग टू वॉच द सनसेट फ्रॉम द सी शोअर ऑफ करडे बीच. तर करडे बीचवरचा असणारा जो सूर्यास्त आहे तो बघणं काय आहे तर डोळ्यांसाठी अमेझिंग अशी गोष्ट आहे असे लेखक म्हणतायत. द साईट ऑफ सनसेट वॉज मेस्मरायझिंग, म्हणजेच अद्भुत असं किंवा डोळ्यांना चकित करणारी काय आहे तर ती सूर्यास्ताचं ते दृश्य आहे. द इनक्रेडिबल क्राउन सीम टू बी मेड ऑफ सिल्वर अँड गोल्ड. त्या म्हणजे ते जे सूर्यास्त आहे त्याच्यावरती काय झालं तर एक क्राऊन म्हणजे मुकुट असा तयार झालेला आहे, सिल्वर म्हणजे चंदेरी आणि सोनेरी रंगाचा. द कलर ऑफ सनसेट, त्या सनसेटचा कलर कसा आहे किंवा त्या सनसेटचा जो काही क्राऊन तयार झाला तो सोनेरी आणि चंदेरी रंगाचा आहे. द एन्चॅन्टिंग शायनी ज्वेल्स स्पेक्ट्रम ऑफ रेनबो दॅट डेकोरेटेड इट स्मूथ शायनी सरफेस हेल्ड एव्हरीवन्स ब्रीथ. त्याचबरोबर तिथे एक छान असं इंद्रधनुष्य तयार झाले जे काय करते ते प्रत्येकाचा श्वास रोखून धरला आहे प्रत्येक व्यक्तीनं. प्रेझेंट ओव्हर देअर, म्हणजे जो कोणी व्यक्ती त्या म्हणजे जे कोणी तिथं उपस्थित असतील त्या प्रत्येक व्यक्तीचा श्वास रोखून धरला आहे त्या पूर्ण नजाऱ्याने. वी कुड सी द ऑरेंज अँड येलो, आपण तिथं पिवळा आणि केशरी रंगसुद्धा बघू शकतो. रिफ्लेक्शन ऑफ द सेटिंग सन इन द वॉटर, त्याचबरोबर ते जे सूर्यास्ताचं जे दृश्य आहे त्याचं रिफ्लेक्शन पाण्यामध्ये पडलेलं आहे. स्लोली द सन सेट बिहाइंड द माउंटेन्स अँड द होल सीशोअर स्टार्टेड शायनिंग वन्स अगेन विथ द रिफ्लेक्शन ऑफ मून. बघा आणि हळूहळू तो जो सूर्य आहे तो डोंगराच्या मागं अस्त झालेला आहे किंवा अस्ताला गेलेला आहे आणि पुन्हा एकदा जो काय पूर्ण सीशोअर आहे म्हणजे समुद्राचा जो किनारा आहे तो पुन्हा एकदा चंद्राच्या प्रकाशाने काय झालेला आहे तर चंद्राच्या प्रकाशाने रिफ्लेक्शन म्हणजे चंद्राच्या प्रकाशाचं रिफ्लेक्शन परत एकदा त्या पूर्ण समुद्राच्या किनाऱ्यावरती पडलेलं आहे. ओके. तर बघा हे सनसेटचं वाचत असताना किंवा ऐकत असताना परत एकदा तुमच्या डोळ्यांसमोर एक नजारा असा उभा राहिला. आलं का लक्षात? म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ हा वेगळा प्रकार आहे, टेक्निकल पॅराग्राफ हा वेगळा प्रकार आहे. हे दोन्ही प्रकार तयार करत असताना किंवा दोन्ही प्रकारचे पॅराग्राफ्स तयार करत असताना तुम्हाला काय करायचं आहे तर अशा पद्धतीचे ज्या गोष्टी असतील किंवा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून वेगवेगळ्या गोष्टी वापरून तुम्हाला काय करायचं आहे तर हे पॅराग्राफ्स तयार करायचं आहे. देन थर्ड पॉईंट बघा, नरेटिव्ह पॅराग्राफ म्हणजे कथनात्मक पॅराग्राफ. आपण ज्या पद्धतीने एखादी गोष्ट सांगतो किंवा कथन करतो तर अशा प्रकारच्या पॅराग्राफ्सना किंवा उत्तरांना काय म्हणायचं आहे तर नरेटिव्ह पॅराग्राफ्स म्हणायचं आहे. बघा, दिस टाईप ऑफ पॅराग्राफ टेल्स अ स्टोरी. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की जे पॅराग्राफ्स आपल्याला गोष्टी सांगतात किंवा गोष्टी कथन करतात अशा पॅराग्राफना आपण काय म्हणतो तर नरेटिव्ह पॅराग्राफ्स म्हणतो. तर बघा त्यांनी पहिल्याच वाक्यामध्ये सांगितले की दिस टाईप ऑफ पॅराग्राफ्स टेल्स अ स्टोरी, म्हणजे अशा प्रकारचे पॅराग्राफ्स हे आपल्याला गोष्टी सांगतात. देअर इज अ सिक्वेन्स ऑफ ॲक्शन ऑर देअर इज अ क्लिअर बिगिनिंग मिडल अँड एंड टू द पॅराग्राफ. बघा या पॅराग्राफमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर देअर इज अ सिक्वेन्स ऑफ ॲक्शन. याच्यामध्ये काय असतं तर सगळ्यात महत्त्वाचं सिक्वेन्स महत्त्वाचा आहे नरेटिव्ह पॅराग्राफमध्ये, म्हणजे कोणती गोष्ट कधी घडली, कशी घडली आणि केव्हा घडली या सगळ्या गोष्टींचा सिक्वेन्स असणं खूप गरजेचं आहे. नरेटिव्ह पॅराग्राफ टेल्स स्टोरीज. जे नरेटिव्ह पॅराग्राफ असतात त्याच्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारची गोष्टच समजते. ट्रू नरेटिव्ह पॅराग्राफ्स हाऊएव्हर आर सिमिलर टू शॉर्ट स्टोरीज इन दॅट दे फीचर कॅरेक्टर्स, फॉलो प्लॉट लाईन, इन्क्लूड अ कॉन्फ्लिक्ट विच इज रिझॉल्व्ड अँड आर टोल्ड फ्रॉम ॲन आयडेंटिफिएबल पॉईंट ऑफ व्ह्यू. तर जे चांगल्या पद्धतीचे किंवा उत्कृष्ट दर्जाचे नरेटिव्ह पॅराग्राफ्स असतात ते सिमिलर असतात कशाशी तर
शॉर्ट स्टोरीज म्हणजेच लघुकथा. ओके, तर लघुकथांना सिमिलर असतात, म्हणजे लघुकथांमध्ये ज्या पद्धतीनं प्लॉट असतो, त्याचबरोबर प्लॉट लाईन असते, त्याचबरोबर कॉन्फ्लिक्ट असतो, तर आणि त्यांचा एक मेन मुद्दा असतो. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश कशामध्ये केलेला आहे, तर नरेटिव्ह पॅरेग्राफमध्ये सुद्धा असलेला आपल्याला दिसून येतो. दे मे आल्सो एस्टॅब्लिश अ सेटिंग ऑर इन्क्लूड अ मॉरल. त्याचबरोबर त्या पॅरेग्राफमधून आपल्याला एक मॉरल जे असतं गोष्टीचं किंवा जे काही तात्पर्य असतं ते सुद्धा आपल्याला त्या पॅरेग्राफमधून लक्षात येतं. त्यामुळं नरेटिव्ह पॅरेग्राफ्स हे कशाशी सिमिलर असतात, तर शॉर्ट स्टोरीची सिमिलर असतात. तर बघा, फॉर एक्झाम्पल, माय फेवरेट फॅमिली एक्सपिरियन्स, माझा आवडता फॅमिलीतील किंवा माझ्या कुटुंबातील एक अनुभव. तर बघा, हे जे काय तर एक एक्झाम्पल आहे, ते आता कशा पद्धतीनं आपल्याला गोष्टीसारखं वाटतं वाचल्यानंतर हे आता आपण बघूयात. One of my favorite family experiences was when I went to see Anne Frank, a Jewish victim of the Nazi persecution during World War II, hideout in Amsterdam, Holland. तर माझा सगळ्यात आवडता एक फॅमिलीसोबत असलेला अनुभव बघा, की मी ॲने फ्रँकचं ॲम्स्टरडॉममध्ये असलेलं जे काही म्युझियम आहे हॉलंडमधलं ते बघायला गेलेलो. आय हॅड रीड ॲनेज पब्लिश डायरी व्हेन आय वॉज यंग. मी म्हणजे ॲने फ्रँकची एक छोटीशी डायरी जी होती ती जी आज पूर्वीच पब्लिश झाली होती, ती मी खूप लहानपणी वाचलेली. सो आय वॉज एक्स्ट्रीमली थ्रिल्ड टू ॲक्च्युअल हॅव द चान्स टू सी व्हेअर शी अँड हर फॅमिली हाईड फ्रॉम द जर्मन्स फॉर सो मेनी मंथ्स. आणि त्यामुळं म्हणजे मी तिची आधीच पब्लिश झालेली डायरी वाचलेली असल्यामुळं मी खूप एक्सायटेड होतं की म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ॲने फ्रँक्स कुठं लपली होती तिच्या कुटुंबाला घेऊन आणि कशा पद्धतीने ते सर्व झाले जर्मनमध्ये, हे सगळं म्हणजे आणि जर्मनमध्ये किती महिने ते लपून राहिले होते हे सगळं बघण्यासाठी, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये बघण्यासाठी मी खूपच उत्साहित होतो. आय वॉकड अप द स्टेअर्स ऑफ ॲन अपार्टमेंट बिल्डिंग अँड इन टू अ रूम विथ ओनली अ बुक शेल्फ इन इट. मी एका अपार्टमेंटच्या बिल्डिंगमध्ये गेलो आणि एका रूममध्ये गेल्यानंतर मी बघितलं की तिथे एक फक्त पुस्तकांचं कपाट होतं. फ्रॉम व्हॉट आय रिमेंबर्ड फ्रॉम रीडिंग द डायरी, ज्यातून माझ्या लक्षात आलं की मी एक डायरी वाचली होती. देअर वॉज अ डोर नॉब बिहाइंड द बुक्स. त्या पुस्तकाच्या पाठीमागे एक डोअर होता. आय फाउंड द डोअर नॉब अँड टर्न इट अँड देअर वॉज द सिक्रेट ॲनेक्स. मी तो दरवाजा उघडून आतमध्ये गेलो आणि माझ्या लक्षात आलं की तिथे एक सिक्रेट ॲनेक्स होतं. व्हेन आय स्टेप्ड इन टू द रूम बिहाइंड द बुक शेल्फ आय फेल्ट ॲज इफ आय हॅड स्टेप बॅक इन टू हिस्ट्री. आणि ज्यावेळी मी तो दरवाजा उघडून आतमध्ये गेलो त्यावेळी माझ्या लक्षात मला असं वाटलं की मी पुन्हा इतिहासामध्ये गेलो आहे. आय फाउंड ॲनेज रूम स्टील विथ पिक्चर्स ऑफ हर फेवरेट सेलिब्रिटीज ऑन हर वॉल्स. मी बघितलं की त्या रूममध्ये अजूनही ॲने फ्रँक्सचे जे आवडते सेलिब्रिटी होते त्यांचे पिक्चर्स भिंतीवरती लावलेले होते, त्यांचे चित्र भिंतीवरती लावलेले होते. द फ्रँक फॅमिलीज फर्निचर वॉज स्टील प्लेस्ड वेअर दे हॅड लेफ्ट देम इन द रूम्स. त्याचबरोबर त्यांचं जे फ्रँक फॅमिलीचं जे फर्निचर होतं ते ज्या रूममध्ये जसं होतं ते तसंच्या तसं अजून जपलं गेलं होतं. एव्हरीथिंग जस्ट ॲज डिस्क्राईब्ड इन द डायरी. जसं की सगळं म्हणजे त्या डायऱ्यांमध्ये जसं वर्णन करून ठेवलं होतं तसं सगळं तिचं घर अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये होतं. आय टोल्ड ईच रूम इन ऑफ ॲक्च्युअल सीईंग हाऊ दे हॅड लिव्ड. मी प्रत्येक रूम बघितली आणि अनुभव घेतला की ते कशा पद्धतीने इथं राहिले असतील. एट विथ सॅडनेस टू नो हाऊ इट ऑल एंडेड. आणि अजूनही मला असं वाईट वाटते की हे सगळं कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा शेवट झाला असेल. ॲनेज डायरी वॉज नो लॉंगर जस्ट अ बुक टू मी. ॲने फ्रँकची जी डायरी होती ती माझ्यासाठी फक्त पुस्तक नव्हती, बट ट्रू हर्ट फेल्ट इमोशनल लाईफ स्टोरी रिटन बाय अ गर्ल आय फेल्ट आय ऑलमोस्ट न्यू. तर माझ्यासाठी एका मुलीनं तिची स्वतःची लिहिलेली खूप अशी म्हणजे भावनिक गोष्ट होती. ते माझ्यासाठी फक्त पुस्तक नव्हतं तर ती माझ्यासाठी एक भावनिक गोष्ट होती. तर तुम्हाला हे ऐकल्यानंतर एखादी गोष्ट वाचल्यासारखी किंवा एखादी गोष्ट ऐकल्यासारखी वाटेल तर अशा पद्धतीचे नरेटिव्ह पॅरेग्राफ्स हे लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे ॲन ॲक्सिडेंट. ते मी याच्यामध्ये घेत नाही, ते तुम्ही वाचायचं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याचा काय एक्सपिरियन्स आला हे जाणून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तशा पद्धतीचे पॅरेग्राफ लिहायला हे सोपं जाईल. ओके,
So we are stop here and in our next lecture we will see last type of paragraph, compare and contrast. Okay, so we are now stop here. Thank you.